शासन विकलं गेलेलं आहे. पैशाच्या जोरावर खोटे नाटे आदेश काढून ते शेतकऱ्याची दिशाभूल करीत आहेत. जिथे रस्ता नसताना तिथं रस्ता काढण्याचे प्रयत्न करतात. जिथं 100 शेतकऱ्याचा पुढला रस्ता बंद त्या 2-3 माणसाने केल्यानंतर राघू रासवे, अनंत लक्ष्मण सतोदर, बाळासाहेब रासवे या 3 माणसानं 70 माणसाचा रस्ता बंद केला असून ते प्रशासनाला आणि शेतकऱ्याला छेडायचे प्रयत्न करीत आहेत. शासन लगेच पाय लावून पळून जात आहे. म्हणजे बिनबुडाचा आरोप करून प्रशासन शेतकऱ्याची दिशाभूल करीत आहे आणि आर्थिक शेतकऱ्याला 50 शेतकऱ्याला पुढे त्यांचा छळ करीत आहे. फक्त 2 माणसामुळे आणि 1 माणूस रस्ता अडविण्यासाठी. पुन्हा एडीएम मॅडमचा सरचा निकाल असताना हे पुढे दुसऱ्या नवीन माणसाला अपील करण्याचे प्रयत्न हे पक्षकार आमच्या समोर करीत आहे. येणारे अनंत लक्ष्मण सतोदर, बाळासाहेब नागराव रासवे आणि राघू निवृत्ती रासवे. नागू निवृत्ती रासवे पार्टी करतो, रस्ता मागतो आणि पक्षकाराला पुन्हा नंतर अडविण्याचं. एक मिनिट, तुमच्या सरांना फोन करा हो, सिनियरला बोला. वांगी गावामध्ये आज महसूल प्रशासनाचे अधिकारी, मंडळ अधिकारी असतील, तलाठी असतील, या ठिकाणी आले. त्या एका शेतकऱ्याने अर्ज केला होता की त्यांना शेताला रस्ता पाहिजे, तात्पुरता रस्ता उपलब्ध करून देण्याची त्यांनी मागणी केली. परंतु या ठिकाणी आम्ही आला असता सद्य परिस्थिती पाहिली असता कुठलं तरी यामध्ये आर्थिक देवाणघेवाण करून मंडळ अधिकारी असतील किंवा तलाठी असतील यांचा कुठेतरी आर्थिक गैरव्यवहार करून या ठिकाणी शेतकऱ्यांना कुठेतरी वेड्यात काढण्याचा प्रयत्न केला जात आहे. वेगवेगळे आदेश काढून, संभ्रमित करून, शेतकऱ्यांमध्ये जाणीवपूर्वक वाद करून शेतकऱ्यांमध्ये भांडण लावण्याचं काम हे महसूल प्रशासन करते. आपल्यासोबत या ठिकाणचे सर्व शेतकरी नेमकी काय त्यांची अडचण आहे हे आपण जाणून घेऊ. काय दादा, पहिला रस्ता कुठून होता, आता तुमची मागणी आहे का, आणि जी आता त्यांनी मागणी केली ती मान्य आहे? जुना रस्ता हे काळेच्या आणि राघू रासवेच्या बांधण होता, तो बंद केलेला आहे रस्ता. तो रस्ता झाल्यावर आम्हाला सुद्धा पुढे जायला सल्प राहील. आमची बी अडचण होईल, रस्ता नाही आम्हाला बी. टोटल रस्ता बंद केलेला आहे. पहिला जुना रस्ता 5-50 वर्षांना खालून ह्या बांधण होता. काळेच्या. किती एकर जमीन आहे तुम्हाला दादा? मला 10 एकर आहे. मग तुमचा जुना रस्ता अडवला, तुम्ही अर्ज बाजारी काय महसूल प्रशासनाकडे केलं का? नाही, आम्ही काय केलं. तुम्ही हा पर्यायी रस्ता तुम्ही तयार केला. पर्याय. आता कुणाच्या बांधावून रस्ता होता हे काळे, रासवे, राघू रासवे, बाळासाहेब रासवे, अनंत रासवे आणि दीपक रासवे. मग त्यांच्या तर नोटऱ्या केल्यात असं देखील म्हणतायत की ते आम्ही द्यायला तयार आहेत. मग अडवलाय कोणी नेमकं काय असं सांगता येईल का? आता अडवला हे समोर आहे इथं रस्ता, एका ठिकाणी अडवला. इथून रस्ता क्लिअर बंद आहे आता. का दादा, तुमचे जुना रस्ता कुठून होता, आता तुमची किती जमीन आहे, काय पीक आहे? आमच्या इथं गोटाचा कांदा आहे सध्या. ऊस लावायचा होता पण रस्ताच नाही. रस्त्याअभावी तुम्ही ऊस लावला नाही लावला. कुठून रस्ता होता, कुणाच्या शेतातून होता? हे इथून आलता खाली मधुकाळे, बालू रासवे, राघू रासवे, शिवाजी आपलं राधाकृष्ण गरुड चव्हाणाच्या बांधाने खाली आलता. जुना रस्ता होता, 2 नंबर बांधावर. हो. किती वर्षापूर्वीचा हा रस्ता होता तुम्हाला कळत तसं? मला कळतं तसं त्याच रस्त्याने वागत होतो. बर, तुमची जमीन तुम्ही विकत घेतलेली का? घरची बापाची. म्हणजे तुमच्या आधीपासून तो रस्ता होता नंबर बांधावरून. हो. मग आता तो मोडकळीस आलाय, मोडल्या गेलाय. मोडला गेला म्हणजे आम्ही पर्याय रस्ता केला. हा पर्याय रस्ता केला आमच्या सहमतीने, म्हणजे नंबर मान नाही काय नाही ते. मग तो रस्त्याचा पुन्हा वाद असा समोर येते. मग तो रस्ता व्हायला पाहिजे का? व्हायला पाहिजे, गरज आहे आम्हाला. ऊस लावता येईल. ऊसाची अडचण होती तुमची. काय महाराज, काय प्रश्न आहे नेमका? इथं अनेक समस्या समोर येतात. चक्क तहसील प्रशासन शेतकऱ्यांना वेळात काढतंय. 566 आणि 570 डायरेक्ट याच्यावरून नंबर बांधावून आदेश देतो, पण 569 मधला गटच गायब करतंय आणि कुठेतरी शेतकऱ्यांमध्ये भांडण लावायचं काम करतंय. वेळोवेळी पाहायला गेलं तर आपण राज्य सरकार म्हणते की शेतकऱ्यांना रस्ता द्या, आणि इथं कुठेतरी खेळसावपणा एखादा शेतकरी करते. महसूल प्रशासन आर्थिक देवाणघेवाण करून कुठेतरी शेतकऱ्यांना बेजार करते. हो, बरोबर आहे. महसूल प्रशासनाच्या वर आमची सुद्धा एक शंका आहे. कोणाच तरी पैसे घेऊन त्यांच्यासारखा न्याय देण्याचा प्रयत्न करत आहेत. जवळजवळ खाली शिवापर्यंत रस्ता पूर्वी 50-60 वर्षापासून माझे वडिलोपार्जित शेती आहे खाली 10 एकर. ऊस जाण्यासाठी ह्याचे त्याच्या पाया पडून कस तरी आम्ही घालतो ऊस. प्रत्येक वर्षी कोणाच तरी पायाच पडावं लागतं आणि प्रशासन त्याच्यावर काय लक्ष देत नाही. म्हणून माझी अशी विनंती, इथून पारशिवापर्यंत रस्ता करून प्रशासनानं आम्हाला सहकार्य करावं. आता या नंबर बांधावून किती शेतकरी आहात तुम्ही आणि किती जणांचे? जवळ 40 शेतकरी आहोत खाली. मग तुम्ही सामूहिक तहसील प्रशासनाकडे जाणार का, अर्ज करणार का? बघूया ना भविष्यात काय होईल तर. हे जर रस्ता दिला तर आम्हाला जायची गरज पडणार नाही.
जर नाहीच दिलं तर जावं लागेल सर्वांना. मग ज्याच्या शेतावरून हा नंबर बांध जातोय तो नंबरमान मागण्याऐवजी तो इकडा पर्यायी तात्पुरता रस्ता मागून कुठेतरी महसूल प्रशासनाला अंधारात ठेवायचं काम करतंय का पैशानं अंधारात ठेवतंय? पैशामुळे ह्या गोष्टी अशा घडतात, दुसरं काहीच नाही. मग आता जे हे पूर्वीचा जो रस्ता आहे काळ्यांच्या बांधापासून ते पार शिवापर्यंत जाणारा हाच रस्ता सर्वांसाठी, दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांसाठी उपयुक्त आहे. सर्वांना त्याच्यामधून जाता येईल. हा आमची तात्पुरता आम्ही सर्वांच्या सहमतीने दोन्ही बाजूच्या शेतकऱ्यांना आम्ही हा तोपर्यंत निर्माण केलेला आहे, परंतु तो रस्ता आम्हाला ऊस वगैरे सर्व काही घालण्यासाठी योग्य आहे. सोयीस्कर आहे. आता इथं तलाठी मंडळ अधिकारी पंचनामा करायला आले, त्याला एक शेतकरी नसताना चक्क त्यांनी पंचनामा करून पळता पाय केलाय. कदाचित तो मॅनेज झालेला असेल त्यांच्याशी काहीतरी पैसे देऊन. हा मग त्यांना त्या पंचनाम्यात देखील असा उल्लेख केला नाही शेतकरी गैरहजर होता. हो, मग ते पळ काढलं ना. हा पंचनामा चुकीचा आहे ना. मग तुम्ही पाहू शकतात महसूल प्रशासनाचा जो गलथान कारभार आहे वेळोवेळी समोर येत आहे आणि कुठेतरी आर्थिक देवाणघेवाण करून शेतकऱ्यांना वेड्यात काढण्याचा प्रयत्न या ठिकाणी करते. काय दादा, या ठिकाणी आज मंडळ अधिकारी आले, तलाठी आले, आम्ही आलात तर त्यांना प्रतिक्रिया मागितली असता तो पळून गेले. काय वाटतं, त्यांनी पैसे घेऊन हे आदेश काढलेत? प्रशासन विकलं गेलेलं आहे. पैशाच्या जोरावर खोटे नाटे आदेश काढून ते शेतकऱ्याची दिशाभूल करीत आहेत. जिथे रस्ता नसताना तिथं रस्ता काढण्याचे प्रयत्न करतात. जिथं 100 शेतकऱ्याचा पुढला रस्ता बंद त्या 2-3 माणसाने केल्यानंतर राघू रासवे, अनंत लक्ष्मण सत्वधर, बाळासाहेब रासवे या 3 माणसानं माणसाचा रस्ता बंद 70 माणसाचा रस्ता बंद केला असून ते प्रशासनाला आणि शेतकऱ्याला छेडायचे प्रयत्न करीत आहेत. अशी माझी शासनाला प्रशासनाला कळकळीची विनंती आहे. आज इथं शेतकरी नसतानाच त्यांना रस्ता काढून दिला म्हणतायत. मग शेतकऱ्यांची परवानगी लागत ते नाही का रस्त्याला? समोरचे शेतकरी नाही बोलून घेतावी ते रस्ता काढण्यासाठी येते, सहमती हे करण्यासाठी येते आणि प्रशासन लगेच पाय लावून पळून जात या. म्हणजे बिनबुडाचे आरोप करून प्रशासन शेतकरी दिशाभूल करीत आहे आणि आर्थिक शेतकऱ्याला 50 शेतकऱ्याला पुढे त्यांचा छळ करीत आहे. फक्त 2 माणसामुळं आणि 1 माणूस रस्ता अडविण्यासाठी. पुन्हा एडीएम मॅडम सरचा निकाल असताना हे पुढे दुसऱ्या नवीन माणसाला अपील करण्याचे प्रयत्न हे जे पक्षकार आमचा समोर करीत आहे. किती जणांच्या शेतातून तो जुना नंबर बांध जातोय आणि किती जणांनी अडवलेला आहे तो? ते 25 ते 30 लोकांच्या शेतातून जात आहे. बाकीच्या पूर्ण लोकांची सहमती आहे. आज आमच्या रेकॉर्डला ते 7-8 लोकांनी सहमती पत्र लिहून दिले किंवा आमच्या शेतातून जाऊ द्या. सहमती पत्र 2-3 लोक अडवतात. अडवणारे कोण आहेत, असे काय नाव घेता येईल? अडवणारे अनंत लक्ष्मण सत्वधर, बाळासाहेब नागराव रासवे आणि राघू निवृत्ती रासवे. नागू निवृत्ती रासवे पार्टी करतो, रस्ता मागतो आणि पक्षकाराला पुन्हा नंतर अडविण्याचं हे करतो. या ठिकाणी असं पाहण्यात आलं की अपंग व्यक्तीच्या नावाने जमीन नसताना सुद्धा त्यांना पार्टी करण्यात आले, त्यांना नोटिसा गेलेल्या आहेत आणि त्यांच्या नावावर जमीन देखील नाही. मग महसूल प्रशासनाला हे कळत नाही का? आज 70 वर्षाच्या माणसाला त्यानं पार्टी केले. पार्टी केल्यानंतर त्या माणसाच्या अपंग असताना त्या माणसाला पार्टी केले. 2 वर्ष माणूस झालं, माणूस ते प्रशासनाची झून देत आहे. त्याला परिस्थिती त्याची जाता येत नसताना बी ते माणूस 2 वर्ष झालं प्रशासनाची झून देत आहे. तारखेपेक्षा 2 वर्ष. मागणी काय असणार प्रशासनाकडे? मागणी काय असणार? प्रशासनाने आमचा जे जुना रस्ता आहे ते जुन्या रस्त्याचा पंचनामा करून पूर्ण शेतकऱ्यासाठी आज 40 शेतकऱ्यासाठी ते रस्ता खुला करून द्यावा. त्यावेळेस सर्व लोकांना समान न्याय भेटेल. असं 1-2 माणसं असा अन्याय करून हे प्रशासनाने पैशाअभावी अगर पैशासाठी हे कृत्य करू नयेत यासाठी शेतकरी भांडणं करीत आहेत. तुम्ही पाहू शकतात या ठिकाणी पाहायला गेलं तर चक्क महसूल प्रशासनाचे अधिकारी कुठेतरी आर्थिक सहमती करून या ठिकाणी वेगवेगळे आदेश करतात, वेगवेगळे निर्णय घेतात आणि वेगवेगळे पंचनामे करतात. हे देखील समोर आलेलं पाहायला गेलं तर या ठिकाणी मंडळ अधिकारी आणि तलाठी या ठिकाणी आले होते रस्ता तात्पुरता काढून देण्यासाठी. परंतु त्या ठिकाणी पाहायला गेलं तर ज्या शेतकऱ्यांच्या शेतातून रस्ता काढून द्यायचा जो शेतकरी गैरहजर असताना देखील तलाठी आणि मंडळ अधिकारी यांनी पंचनामा करून तो पळ काढलेला आहे. एकंदरीत पाहायला गेलं तर कुठेतरी त्यांच्या हातात जो पुरावे आहेत किंवा जे काही गोष्टी आहेत ते कुठेतरी त्यांच्या शंका करण्यासारखे उपस्थित करतायत. एकंदरीत पाहायला गेलं तर महसूल प्रशासन आता नेमकं काय कारवाई करते, जिल्हाधिकारी साहेब याकडे लक्ष देऊन काय कारवाई करतात हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. कॅमेरामॅन बाळासाहेब गरडसह मी अशोक लांडे, माऊली न्यूज नेटवर्क, वांगी, माजलगाव.